डेंजर है, बहुत लोग गिरे इससे। गाड़ी वाले की सारी हा रस्ता इतकी दुर्दैवी अवस्था झालेली आहे। एखादी महिला किंवा वाहनधारक जात असताना इतके खड्डे खालीवरती झालेले आहे की कोणाचा बॅलन्स कधी आउट होऊन ते खाली पडतील आणि त्यामुळे त्यांना जे दुखापत होतात त्याचा आम्हाला खूप दुःख वाटतंय। कारण प्रशासनाला आम्ही वेळोवेळी निवेदने देऊन आणि जाऊन भेटून काही झालं नाही। हा रस्ता सर्वप्रथम साजिद बिल्डर सभापती असताना मोठे भावी नगरसेविका होते त्यावेळी बांधण्यात आला होता आणि तोही काम इतका काही बरोबर झाला नव्हता, तर तुटपुंजात काम झाला होता आणि ते इतका तुटपुंजा होता की बारिशच्या पाणीमुळे तो वाहून गेला। आता तुम्ही विचार करा त्याचा कसा बांधला असेल ते। नाही, आम्ही आता आढावा घेतला हा रस्त्याचा। हा रस्ता महानगरपालिकेचा आहे का खेड्यापाड्यातील आहे असा प्रश्न निर्माण होत आहे। महानगरपालिकेचा बोलताना आम्हाला लाज वाटते, कारण शहरात असं कोणताही रस्ता नाही। एखादी ग्रामपंचायतचा तर चांगला असेल, इतका दुर्दैवी अवस्थेमध्ये हा रस्ता झालेला आहे। तर कोणत्या वार्डात आहे हा रस्ता? हा रस्ता नेहरू नगर आणि बाबर कॉलनी दोन्ही वार्डांना जोडणारा आहे आणि रहमानिया कॉलनीचाही काही भाग याला जोडलेला आहे। म्हणून याची अवस्था अशी झालेली आहे की अज्जू पहलवान म्हणतात सलीमच्या वार्डामध्ये, सलीम म्हणतो त्यांच्या वार्डामध्ये, रहमानिया कॉलनीचा नगरसेवक इकडे लक्ष देत नाही। म्हणून आम्ही सर्व गल्लीच्या लोकांनी आपसातच भेटून आणि निवेदन तयार करून आमच्या संघटनेच्या माध्यमाने प्रशासकाला आणि जे अभियंता आहे फडसाहेब त्यांना आणि वार्ड अभियंता यांना निवेदन दिला। त्यालाही 2 वर्ष झालेले आहे आणि 15 लाख रुपयाचा बजेट मंजूर होऊन जवळपास 10 ते 12 महिने झालेले आहे, परंतु ते निवेदनामध्ये अडकलेलं आहे, साहेबांच्या लाल फितीमध्ये अडकलेलं आहे असे आम्हाला उत्तर देण्यात येत आहे। मंजूर झाला हा रस्ता? मंजूर झालेला आहे, 10 महिने काम का होत नाही? मग काम का होत नाही? काम होत नाही, पुढाऱ्या काही करत नाही। आम्ही केलं, आम्ही प्रशासकांची भेट घ्या ना तुम्ही। भेट घेण्यासाठी 1-2 वेळ गेलो होतो, प्रशासक भेटले नाही आणि लोक इतके सर्व लोक एकत्रित येणे आपले कामधंदे सोडून तेही पण शक्य होत नाही। म्हणून मी एकटा जाऊन त्यांना निवेदने दिले, पाठपुरावा केला आणि आता ते निविदेमध्ये टाकलेलं आहे असं म्हणण्यात येत आहे। नाही, लवकर हा रस्ता बनला नाही, नागरिकांना फार त्रास आहे, वाहनधारकांना। मग पुढचं पाऊल काय रहिवाशांचा? अगर जरी ते झालं नाही तर आम्ही असे सर्व गल्लीच्या लोकांनी विचार केलेला आहे, आपल्याला प्रशासकांच्या कार्यालयामध्ये ठिय्या मारून बसावा लागणार आहे। याशिवाय आता पर्याय आमच्या जवळ उरलेला नाही। आपलं नाव? माझं नाव जब्बार खान।